पूर्वेच्या बाजूला महिलांना जागा द्यावी कृपया करून. लाडके नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार माननीय पृथ्वीराज बाबा यांच्या प्रयत्नातून, कारण का आम्ही अनेक वर्ष प्रयत्न करतोय, अनेक वर्ष याच्यासाठी धडपडतोय आणि ती धडपड पूर्ण फक्त या कराडची यशवंतराव चव्हाण आणि चव्हाणानंतर करणारा एकच वाघ म्हणजे पृथ्वीराज चव्हाण. आमच्या गावाची हाक ऐकणारा नेता आज या माझ्या गावात माझ्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं मी पहिल्यांदा बाबा तुमचं हार्दिक स्वागत करतो की आम्ही भेटायला होतो. हा असला योगायोग मी 2-4 वेळा तुमच्याकडे आलो, तुम्ही मुख्यमंत्री असताना आलो, तुम्ही आमचे प्रस्ताव घ्यायचा काहीतरी लिहायचा खाली बघून मी बाबा जरा नाराज असायचो, बाबा घेतल्यात नाना बरोबर का, आणि मी म्हणत बाबा काम करतेच का नाही, पण त्यांचं काम म्हणजे कधी बोलत नाही. असे बाबा यांच्या झाल्यानंतरच करतात हे बरोबर आहे. यांच्या प्रयत्नातून आणि यांच्या अथक परिश्रमातून आले त्याच्यावर काय बोलायचं नाही. पण बाबांनी माझ्या या गावासाठी आम्ही ज्या वेळेला बाबाकडे गेलो, जी कामं दिली ती बाबांनी आम्हाला दिली. मी प्रथमतः माझ्या गावच्या वतीनं या विभागाचे आणि या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याचबरोबर विधान परिषदचे आमदार माननीय आनंदरावजी पाटील नाना, त्याचबरोबर युवा नेते इंद्रजित दादा, या आज स्टेजवरची तोप चिखलीकर आप्पा, दुसरी तोप बंडानाना जगताप, सुनील पाटील, इंद्रजित उत्तमराव पाटील, पंचायत समिती सदस्य नामदेवराव पाटील, कराड काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र माने, त्याचबरोबर इथं आज उपस्थित राहणार होते बाबा. आम्ही सगळ्यांनी मनोहरभावनी सुद्धा तारीख घेतली आणि आम्ही तुमचा रविवारी कार्यक्रम ठरवला, पण तुम्ही आमचा कार्यक्रम बदलला. आम्ही इंद्रजित बाबाला सुद्धा सांगितलं होतं, इंद्रजित बाबांनी सुद्धा दिलं होतं, वेळ दिलेली होती, आणि मनोहरभावना सुद्धा सांगितलं होतं, आम्हालाही सांगितलं होतं. पण त्यांचा आज उद्या ते 5 वाजता इथं आपल्या कार्यक्रमाला होते, त्यामुळं बाबा आज इथं नसले तरी बाबा असल्यासारखेच आहेत इंद्रजित बाबा. त्याचबरोबर शरद राजभोर, राजेश मनोहरभाऊ शिंदे, या विभागाच्या पंचायत समिती सदस्य नंदाताई यादव, आमचे जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, सौ मंगलताई गलांडे, नीलमताई येडगे, मलकापूरच्या नगराध्यक्षा एनएसयूचे अध्यक्ष शिवराज मोरे, उपाभियंता मानसिंगराव पाटील. खास त्यांचा उल्लेख करावा असा वाटतो, कारण का त्यांनी बाबांच्या नंतर आम्हाला अतिशय जर चांगलं सहकार्य केलं असेल तर ते म्हणजे उपाभियंता मानसिंगराव पाटील यांचंही अतिशय मोलाचं आम्हाला सहकार्य मिळालं. कराड दक्षिण युवक काँग्रेसचे अध्यक्ष वैभव थोरात, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी सर्व विद्याताई थोरवडे आहेत, मंगलताई गलांडे, वैशालीताई गमरे आहेत, नीलमताई येडगे आहेत, सुनंदा भोसले, भारती पाटील, या सर्व नगरसेवक आहेत. मलकापूर नगरपालिकेच्या आनंदी शिंदे, शकुंतला शिंगण, किशोरी येडगे, जयंत कुराडे, स्वाती तुपे, आनंदराव सुतार, मोहन शिंगाडे, आमचे खास आमचे मार्गदर्शक शंकरराव चांदे आप्पा, माजी नगरसेवक उत्तमराव पाटील, पंचायत समिती सदस्य नामदेवराव पाटील, अर्जुन जगदाळे, आणि या व्यासपीठावरील असणारी सर्व मंडळी ज्यांचा नामोल्लेख राहिला असेल त्यांचा सुद्धा नामोल्लेख मी
मला क्षमा करा आणि आपण या विभागातून बाबावर प्रेम करणारी सर्व मंडळी, बाबांच्या कामावर प्रेम करणारी मंडळी सर्व आपण इथं या कराड दक्षिण मधून उपस्थित या माझ्या गावच्या छोट्याशा कार्यक्रमासाठी, छोटासा म्हणजे आता मला 8 कोटीचा फुल म्हणजे आम्हाला काय माहीतच नव्हतं, 35 वर्षाच्या कारकिर्दीतलं सगळं एकदमच एकाच वर्षात आम्हाला दिलं, त्यामुळे आम्हाला काय आता छोटंच वाटतं. आता बाबा ह्याच्या अगोदर आम्हाला 5 लाख म्हटलं तर जादा वाटायचं, पण आता हे छोटंच वाटतं तुमच्यामुळे कोटीतलं व्यवहार. तर आपण सर्वजण आजच्या या बाबांच्या कार्यक्रमासाठी आमच्या निमंत्रणात मान देऊन आपण सर्वजण या विभागातील कार्यकर्ते, कराड दक्षिण मधील सर्व कार्यकर्ते यांचं मी प्रथमतः सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आणि मी माझ्या गावच्या वतीनं बाबांचा सत्कार आमच्या गावचे प्रथम नागरिक, त्यांचे आता प्रथम नागरिक म्हणजे आमच्याकडे दोन्ही महिला सरपंच आहेत, डेप्युटी सरपंच आणि सरपंच. आमचे आता बाबांचा सत्कार करताना मग महिलेच्या ओघाओघानच येतं. मग आमचे गणेश गरुड वांग, टेमके आणि पोतले या दोन्ही गावाच्या मधील पुलाचं उद्घाटन आज बाबांच्या हस्ते झालं, भूमिपूजन बाबांच्या हस्ते झालं. आणि बाबा मला ते खालचं तुम्हाला म्हणायचं होतं की जे काम आम्हाला बरीच वर्ष रखडलेलं होतं की देशात वाळूबंदी झाली, आमचं तो केटीवेर बंद पडला, बरेच वर्ष बंद पडला, त्याचं पायाभरणी झाली, त्याच्यावर परत काय झालंच नाही. त्याचं पायाभरणी केली एकानं, उद्घाटन केलं दुसऱ्यानं, भूमिपूजन त्याचा शुभारंभ झाला आणि हे नारळ फोडायला तिथनं बंद पडलं. मग बाबा काय झालं त्याच्यावर आता लई मी बोलण्यापेक्षा अजित आप्पा तुम्ही मांडा जरा त्याच्यावर काय मांडायचं असतं तर, कारण का फरड्यावर तुम्ही जरा बोलता तर. त्या केटीव्हीवर बरेच वर्ष आम्ही झटलो, आम्हाला काही ते शक्य झालं नाही. आणि आनंदराव नानांनी कोळ्यात राजाभाऊनी त्यांचा केटीवेर झाला आणि त्याचं नाना पूजन करायला आले. आणि आमचं गाव खाली कोरड, तिथनं वरच. मी राजाभाऊ म्हटलं आता मला तुम्ही संधी देते का, तुम्हाला तर मी देणार आहे म्हटले संधी. आणि बाबा त्यावेळेला मी जाहीरपणे मग साहेब होते त्या पाटबंधारे विभागाचे, मी सांगितलं म्हटलं आमची तुमची काही दुश्मनी आहे का, मला काही माहित नाही, तुमचा बांध माझ्या बांधात नाही, माझा तुमचा नाही, माझा नाही म्हटलं. मग आम्हालाच पाणी काय नाही, बरं आमच्या गावाला काय पैसे गोळा करून ते केटीवर बांधायचं होतं, असं काय झालं कोळकरांनी बांधलंय आणि मग आम्हाला पाणी सोडलं नाही. त्यावेळेला त्या साहेबांनी ऐकून मला 2-3 वेळा पाणी सोडलं. आनंदराव नानांनी पुढाकार घेतला. त्यावेळेला तुम्ही इथं खाली नसल्यामुळे आम्हाला गाडव मांडायला एकटेच नाना, त्यामुळे नानाची ताकद आमची ताकद लागेल तिथवर आमचं काम झालं आणि 2-3 वेळा चांगली कामं झाली. पण त्याच्यापेक्षा गेल्या 2 वर्षात तो जो केटीवेर बंद होता आणि तो केटीवेर चालू होण्यासाठी
कोण कोण अजितप्पा आता म्हणले तसे कुणीतरी तिकडं पुकारायचं, ह्यानी मंजूर केला त्यांनी मंजूर केला. आम्ही आणि पोचलं तर दोघा चौघा धडपडायचो, आमचे कार्यकर्ते धडपडायचे. तिथली का माणसं कामाला होती तर त्यांना आम्ही जेवण पुरवायचो, तांदूळ पुरवायचो, काय पुरवायचो, आणि संध्याकाळी येऊन कुणीतरी काहीतरी करायचं. आणि असलं सुद्धा काम बाबांनी आम्हाला त्या पुला केटीवेअर साठी अनेक वेळा मदत केली. मग त्यातलं एकच नामोल्लेख करण्यासारखी गोष्ट ती म्हणजे ज्या वेळेला देश पातळीवर निर्णय झाला की वाळूबंदीचा, आणि कुठं वाळूबंदी चालू नव्हती, मग आमचे 3 मधलेच प्लेयर राहिले होते. आणि मग आम्ही बरेच वर्षात ऐकणं बरोबर वाळूला चालू होण्यापर्यंत आमचं गाव तसंच पाण्यात राहणार अशी आम्हाला भीती होती. आणि बाबा ओढूमध्ये होते आमचे नारायण पाटील, गणेश गरुड, मी, बाकीचे आमच्या बरोबर असणारे सर्व सौगडी, त्यात नथू कुंभार होते. आम्ही सगळी गेलो आणि बाबांना सांगितलं आमच्या गावची परिस्थिती अशी अशी आहे. बाबांच्या बरोबरच तहसीलदार होते. तहसीलदारला बाबांनी बोलवून घेतलं आणि सांगितलं या गावच्या पाण्याचा प्रश्न आहे, पाण्यासाठी कुणी काय झालं तरी मी आहे इथं, या गावाला त्या नदीतली वाळू उपसून तिथलाच बंधारा बांधण्यासाठी तुम्ही परमिशन द्यायचं. आणि 10 ब्रास लागत असली, 100 ब्रास लागत असली तर 200 ब्रासची परमिशन द्यायचं. अशी बाबांनी त्यांना तिथं आदेश दिला. आणि त्याचं परमिशन देताना ते परमिशन द्या, परंतु ते परमिशन तुमच्याकडेच ठेवा, त्यांना फक्त वाळू तिथं उपसून बांधून द्या. असं जे जमणार नाही काम, जे अशक्य होतं ते काम बाबांनी आम्हाला करून दिलं. आणि आमचा आजचा गाव बाबा आता आमचे पाऊस लांबवल्यामुळं आता आम्ही 15 दिवसापासून पाणी करतो. मग जर पहिल्यापासून जर ती पेटीवर तुम्ही जर तशी परमिशन दिली नसती तर आमच्या गावच्या सगळ्या या परिसराचं वाळवण झालं असतं. आणि मग आणकर ही ती आमच्या वरची सगळी खुश झाली. तिथं भास्कर तुमचं गाव तिकडं कोयलीमुळे खुश असतं ना, आम्हीच इथं घारेवाडी पोतलं बितलं ही तसंच राहिलं असतो. पण बाबांचं एक सूक्ष्म निरीक्षण असतं. सूक्ष्म म्हणजे अगदी तंतोतंत त्या गावात काय राहिले, काय झाले, आता बाबा जरी आले आणि त्या गावातलं काय राहिले ह्याच्यावर बारकाव्याने लक्ष देणारा आणि गावागावाचं लक्ष ठेवून काम करणारा या विभागाचा भाग्यविधाता म्हणायला काय हरकत नाही. असा या आपला नेता या आजच्या उद्घाटनाला उपस्थित राहिले. मी अशी अनेक त्यांची कामं सांगितली. मगाशी तुम्हाला सांगितलं बाबा मुख्यमंत्री असताना मनोहरभाऊ आम्हाला रस्त्याचं जाडं एकदा तिकडं थांबा येऊ नका. पण बाबाच्या मागे तिथं भरपूर ती सगळी फिल्डिंग असायची, त्यातनं आम्हाला मग मनोहरभाऊ बोलवायचे. आता या यंत्र पुढं आम्ही बाबाला अशी 3 वेळा आम्ही म्हणजे आमचे ठराव दिले की बाबा आमच्या गावाला पुलाची आवश्यकता आहे. बाबा या स्टेजवर आले होते. या स्टेजवर बाबा ज्यावेळेला आमदारकीला उभे राहिले त्यावेळेला इथंच आम्ही त्यांचा सत्कार केला होता. आणि बाबांनी जाताना तो पूल बघितला होता. पण बाबा कधी मला देतो म्हटले नाही, मी जाईल तेवढ्याला. मग अशी सभा असली तरी मी आमच्या हे गाण्यानं कायम मानणारच. आणि बाबा ते ऐकून घ्यायचे. बाबा कधी बोलायचे नाही. ज्या वेळेला बाबांनी मुंबईत त्याची मंजुरी घेतली, नाबार्ड मध्ये त्याची मंजुरी घेतली आणि बाबांनी फोन केला की तुमचा इनक्याचा पूल मी मंजूर केलेला आहे आणि त्याची तुम्ही आता काहीतरी उत्सव करायला हरकत नाही. काम करणारा नेता, न बोलणारा पण काम करणारा नेता म्हणून ज्यांना आपण पाहायचं झालं तर ते बाबांच्याकडे पाहावं लागेल. अशी अनेक काम आहेत. मग आमच्या गावासाठी बाबांनी हिंदू स्मशानभूमीसाठी 15 लाख म्हणजे जे आता पुराच्या ह्याच्या खाली जाते आपण ज्याच्या उभं होतो ती सुद्धा स्मशानभूमी बनवण्यासाठी 15 लाख रुपये दिले होते बाबा मुख्यमंत्री असताना. नवीन अंगणवाडीसाठी 5 लाख दिले होते. मुस्लिम दफनभूमीसाठी 15 लाख दिले. तेली समाज दफनभूमीसाठी 10 लाख दिले. पण बाबा या दोन्ही तेली समाज आणि मुस्लिम समाजाची दफनभूमी जरा अपुरी आहे, कारण का तिथं खडक आहे. अजून आमची तुमच्याकडे त्याच्यासाठी मागणी असेल आम्ही येणार आहे, त्यावेळेला सुद्धा तुम्ही आमचा सकारात्मक विचार करावा. तेली समाजाची, त्याचबरोबर नंदेवाले समाजासाठी आमच्या पूर्वेच्या बाजूला बापू नंदेवाल्यांच्या घरा शेजारी आमचे कार्यकर्ते किसन नंदेवाले यांनी आमच्या बरोबर बाबांच्याकडे मागणी केली. त्यांच्या ह्याच्यासाठी 10 लाखाचा निधी बाबांनी दिला. आणि आता किरपे हा आमचा इथनं किरप्याच्या ह्याच्या गावापासून वरत जाणार रस्ता त्याच्यासाठी बाबांनी अंतर्गत डांबरीकरणासाठी 7 लाख रुपये दिले. आणि लघुपाट बाजार योजनेअंतर्गत केटीवेअर साठी म्हणजे तो आता जो केटीवेअर म्हटलं त्याला 1 कोटी अशी भरीव 1,75,000 1,75,00,000 सॉरी बाबा
कारण का आम्हाला आता आम्ही गडबड होती तुमच्या आकड्यामुळे 5 लाखात 2 लाखात देणार ती भीक पडलेली असणार अशी आम्हाला सवय लागल्यामुळं 1,75,00,000 रुपये बाबांनी या गावासाठी दिले. बाबांचं सर्वात टाळ्यांचं गजरात स्वागत करावं. त्याचबरोबर आमचे विधान परिषद सदस्य आनंदरावजी पाटील नाना, आपण ज्या मार्गे आपण जसं गेलो अशी मिरवणूक काढली त्या सर्व मार्गाचं त्या ज्योतिर्लिंग मंडळाच्या बाजूला अंतर्गत कॉन्क्रिटीकरणासाठी आनंदराव नानांनी 5 लाख रुपये दिले. मागासवर्गीय समाज वस्ती अंतर्गत कॉन्क्रिटीकरणासाठी नानांनी 5 लाख रुपये दिले. आणि वाढीव स्टेज लाईनवर जुने पोल या गावची आमची मागणी होती बरीच वर्षाची. इथं पोल आहेत, लोखंडी पोल आहेत, कवा पडतील सांगता येत नाही. आम्ही गेलो अनेक वेळा नानांच्याकडे गेलो की असं असं आमचं काम आहे. मग त्याच्यासाठी नानांच्या फंडातून MSCB कडं 1,68,000 वर्ग करायचे. नानांनी सही केल्याशिवाय ते होत नव्हतं. नाना म्हणजे तुमचं तसलं काम असलं तर मी लगेच नानांनी त्याच्यावर सही केली आणि अंतर्गत सगळे आमचे जे पोल होते ते बदलण्याच्या कामासाठी नानांनी 1,68,000 असं 11,68,000 नानांच्या फंडातून आमच्या गावासाठी आलेले. त्याचबरोबर विठ्ठल मंदिर आणि रस्ता अंतर्गत कॉन्क्रिटीकरणासाठी 2 लाख, विठ्ठल मंदिर चौक कॉन्क्रिटीकरणासाठी 1 लाख. शंकरराव हे मोहनराव कदम साहेब काँग्रेसचे विधान परिषद म्हणजे सदस्य त्यांच्या ह्याच्यातून आलेले आहेत. त्याचबरोबर शंकरराव खबाले जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून आम्हाला लक्ष्मी मंदिर ते जिल्हा परिषद शाळा अंतर्गत कॉन्क्रिटीकरणासाठी 3,50,000 आणि जिल्हा परिषद शाळेच्या दुरुस्तीसाठी 1,50,000 अशी आम्हाला आमच्या जिल्हा परिषद सदस्यांच्याकडून आम्हाला मदत झालेली आहे. त्याचबरोबर काले म्हणजे वारुंजी गणाच्या मंगलताई गलांडे जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून 3,32,000ची आम्हाला मदत झालेली आहे गावच्या विकासासाठी. त्याचबरोबर वाघ नदीवर पुलासाठी आता तुम्हाला माहितीच आहे 8.5 कोटीच्या पुढे आमची अजून स्मशानभूमी हे पुलाचं झालं असं 10-10.5 कोटीपर्यंत स्मशानभूमी सुद्धा त्यातच बांधायचे. हे बाबांचं काम आहे. त्याचबरोबर मंगलताईंनी दिलेलंच आहे. संजीव राजे नाईक निंबाळकर यांचा एक मला खास करून उल्लेख करायचा आहे की नवीन पाणी पुरवठा योजना की आमच्या इथे का माझ्या घरा शेजारी बाबा एक टाकी ती गळते, पण ती कवा पडेल ती सांगता येत नाही. पण टाकी नवीन आहे, वर्ण बघितली तर चांगली आहे, पाणी असलं तर ती गळती दिसते. मग आम्ही त्याच्यासाठी पैसे भरले शासनाकडे आणि आमची ती टाकी निकामी असं तुमचं. मग ते इंजिनिअरिंग कॉलेजचे सर आले 2-3 आणि त्यांनी त्याची पाहणी केली आणि आम्हाला ती निकृष्ट दर्जाचे असा अहवाल दिला आणि त्यामार्फत आम्हाला त्यांनी 45 लाख त्याच्यात बी बाबा तुमचा सहभाग आहे. कारण का त्यांनी तिथनं जिल्हा परिषद मध्ये पाठवलं आणि तुम्ही वर तिथं मंत्रालयात ते हलवलं असं ते 45 लाख आम्हाला मिळालेले. खासदार निधीतून 7 लाख मिळालेले आहेत तिथं ह्या राहिलेला आमच्या डांबरीकरणासाठी. अजून बाबा त्याच्यासाठी खाली आम्हाला 1-2-3 लाखाची गरज लागली तर ती तुमच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत. ती आमची मागणी तुम्ही पूर्ण करावी. त्याचबरोबर पंकजाताई मुंडे यांच्याही निधीतून आम्ही 17 लाखाची मागणी केलेली आहे. तेही त्या प्रस्तावित मंजुरीत आहे. ते मिळेल त्यावेळेला आम्ही बाबा ही तुम्ही आमच्या कामाचा पाठपुरावा करावा. त्याचबरोबर ग्राम सचिवालयासाठी मनगुटीवार साहेबांच्याकडे आम्ही 25 लाखाची मागणी केलेली आहे. पण बाबा हे करताना तुमच्या शिफारशीशिवाय ते पत्र पुढे जात नाही आणि तुम्ही तिथं आल्याशिवाय आम्हाला काही मिळत नाही. पण आम्ही आपला त्यांचाही काही सहभाग असतो, त्यांचाही काही कामाचा उल्लेख आपण करणं क्रमप्राप्त आहे असं मला वाटतं. आणि बाबांच्याकडून माझ्या गावासाठी अनेक मग माझ्या गावासाठी आणि या विभागासाठी बाबांनी काय काय दिलं असेल. हा कराड ढेबेवाडी रोड बाबा हा आमच्या कधी आम्हाला बघायला मिळत नसता. आम्ही केव्हा तरी कराडला जायचो मग तो हायवे बघायचो. पण तुम्ही तो आम्हाला इकडे आणून दाखवला. हे एक मोठं काम तुमच्यामुळे झालं आणि असे अनेक काम आहेत. हा एक हायवे आहे. वानरवाडीच्या तलावासाठी 7 कोटी रुपये बाबाने नुसते दुरुस्तीसाठी. म्हणून मला बाबा अनेक वेळा म्हणायचंय लाखातलं आम्हाला कोटी, त्यामुळे आम्हाला आता काय कळत नाही. शिंदेवाडीच्या तलावासाठी सुद्धा शिंदेवाडीकर बसलेच पुढं त्याच्यासाठी काय काम आणलेलं आणि उंडाळे रस्ता पाचवड फटा ते
उंडाळे रोड, शेळगेवाडी, त्याच्यासाठी 104 कोटी चौपदीकरणासाठी आता तेजस्वी सुद्धा काम चालू आहे. अशी भरीव तरतूद बाबांनी या विभागासाठी केलेली आणि अशी विशेष एक नामोल्लेख करायचा. भास्करराव इथं आहेत, किरपकर. हा कार्यक्रम खरा किरप्यात होता, आम्ही दोघात संयुक्त करणार होतो, पण त्यांचं काहीतरी आटलंय जरा पुदाचं. ते बाबांनी पूल केलेला आहे, ते विशेष करून त्याचाही उल्लेख करणं गरजेचं आहे. एवढी मोठी कामं, कोटीतली कामं ज्यांनी आपणाला दिली, ज्यांच्याकडून अशी कामं होतात, अशा माणसाकडं आपल्यावर एक मोठी जबाबदारी आहे. इथून पुढे आता अशा माणसाचं जतन करणं ही तुमच्या आमच्यावर जबाबदारी आहे. येत्या काळात ती तुम्ही आम्ही करायची आहे, ह्याची आपण आज शपथ घेणं गरजेचं आहे. 5-10 लाख कुणी बी निरोप आणि नेता कसा असावा त्याचं ज्वलंत उदाहरण बघायचं झालं तर बाबाच्याकडे बघून आपण त्याचा अभिमानानं स्वाभिमानानं मी अनेक वेळा कुठं गेलो तर मला नगरचा एक माझा मित्र भेटला आणि माझ्या ह्याच्यावर बाबाचा व्हॉट्सअपच्या ह्याच्यावर फोटो बघितला. बाबा मला म्हटलं हे कसं काय? म्हटलं बाबा मी बाबांचा कार्यकर्ता आहे. त्यानं मला उचलून घेतलं बाबा. म्हणजे बाबाची एवढी महाराष्ट्रात हे इथं आपण काय इथं किरकोळ कुणी काय वेडवाकडं म्हणण्यात काय अर्थ नाही. ज्या माणसाची देश पातळीवरच्या एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्ष पदासाठी विचार नव्हते, अनेक वेळा नाव येतं आयल्या गाड्याचं काम नव्हते काम करणं आणि कुणीही बाबावर बोलताना जरा भान ठेवून आपल्या कामाची उंचीची सगळे तफावत बघूनच त्या नेत्यावर बोलावं. मी माझ्या गावच्या वतीनं बाबा माझ्या गावची बी जबाबदारी आता इथून पुढं की माझ्या गावला एवढं भरभरून दिलंय, माझ्या गावानं सुद्धा शपथ घेतली पाहिजे. येणाऱ्या उद्याच्या काळात बाबांच्यासाठी आपण ताकदीनं उभं राहायचं, ताकदीनं आपली ताकद बाबासाठी लावायची ही तुमची भूमिका आहे. यासाठी आपण सर्वांनी झटलं पाहिजे विभागातील, कारण दक्षिण मधील सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा मी अशी कळकळीची विनंती करतो आणि ती जबाबदारी बाबांच्या खांद्यावरची आपण सर्वांनी घ्यायची आणि आपण ती पेलायची अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं छोटंसं प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर पोतले आणि एनके या 2 गावांना जोडणाऱ्या पुलाच्या भूमिपूजन समारंभासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार माननीय पृथ्वीराज चव्हाण बाबा, विधान परिषदेचे सदस्य सन्माननीय आनंदरावजी पाटील नाना आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर मंडळी, आताच या ठिकाणी प्राध्यापक आदिरावजी गरुड सर यांनी या ठिकाणी बाबांच्या कार्याचा आढावा, बाबांचा कार्य या ठिकाणी विशद केलेला आहे. मी या ठिकाणी पोतलेकर ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी थोडक्यामध्ये मनोगत व्यक्त करत आहे. बाबांच्या कार्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर बाबांनी 1972-73 साली पोतले आणि एनके या 2 गावांच्या मध्ये कोल्हापूर पद्धतीचा केटीवर बंधारा बांधला गेला आणि या बंधाऱ्यावरूनच छोटी मोठी वाहतूक होत होती. जवळजवळ 72-73 सालापासून आज 2019 साल आलेला आहे. जवळजवळ 35 ते 40 वर्ष आम्हाला वाहतुकीसाठी अत्यंत पुलाची गरज होती. वेळोवेळी बऱ्याच वेळा एनकेकर ग्रामस्थ असतील, पोतलेकर ग्रामस्थ असतील यांनी बऱ्याच वेळा मागणी केली, परंतु ती मागणी मान्य झाली नाही आणि बाबांच्या कारकिर्दीमध्ये अतिशय महत्वाची ही एनके आणि पोतले पुलाची मागणी मान्य झालेली आहे. नुसतं बाबांनी पुलासारखी तर मोठी कामं दिलेली आहेत, पुलाबरोबर अतिशय महत्वाचं काम झालेलं आहे. पोतले आणि एनके गावाचं ऋणानुबंध जोडण्याचं काम बाबांच्यामुळे झालेलं आहे. अशाच प्रकारे सुपणे आणि किरपे असेल या पुलाचं सुद्धा बाबांच्या माध्यमातून बाबा मुख्यमंत्री असताना अतिशय मोठं असं काम झालेलं आहे. त्याचबरोबर पोतले आणि एनके हा जो राज्यमार्ग आहे या राज्यमार्गाची सुद्धा डागडुजी आणि राज्यमार्गाचं खडीकरण, डांबरीकरण, एक अद्यावत चांगल्या प्रकारचा रस्ता या बाबांच्या माध्यमातून झालेला आहे आणि यासाठी सुद्धा बाबांनी 4 कोटी
यासाठी निधी टाकलेला आहे. आमच्या पोतलेकर ग्रामस्थांच्या वतीने सांगायचं झालं तर पोतले या ठिकाणी बाबांच्या माध्यमातून प्राथमिक उपकेंद्र जवळजवळ 1.25 कोटीचं उपकेंद्र बाबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे आमच्या पोतले पंचक्रोशीतील जी प्राथमिक आरोग्य केंद्राची जी गरज होती ती बाबांच्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे. नुकतंच पोतले गावाचं ग्रामदैवत मारुती मंदिराचा जीर्णोद्धार चाललेला आहे आणि मारुती मंदिरासाठी जो सभागृह पाहिजे होता या सभागृहासाठी सुद्धा बाबांच्या माध्यमातून 15 लाख रुपयाचं निधी या ठिकाणी बाबांच्या माध्यमातून दिलेला आहे. नुकतंच घारेवाडी पोतले रस्ता अतिशय रस्त्यावर खड्डे पडलेले होते आणि या खड्ड्याचं डांबरीकरण करण्यासाठी बाबांच्या फंडातून 15 लाख रुपये निधी टाकलेला आहे. पोतल्यातले जे अंतर्गत रस्ते असतील, कॉन्क्रिटीकरण असेल, गटर असेल, यासाठी बाबांच्या माध्यमातून गेल्या वर्षी एकूण 35 लाख रुपयाचा निधी पडलेला आहे. बाबांच्या माध्यमातून जवळजवळ गेल्या वर्षीचा निधी पाहिला तर जवळजवळ 8.5 कोटी नुसता पोतले गावासाठी बाबांच्या माध्यमातून या ठिकाणी निधी दिलेला आहे. गेल्या 2 वर्षापूर्वीच गरुड सरांनी सांगितलं वाघ नदीवरील सर्वात मोठा बंधारा जो पोतले एनके घारेवाडी आणि कोळे या शेतकऱ्यांच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण जो बंधारा होता या बंधाऱ्याखाली जवळजवळ 6000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली या बंधाऱ्याच्या माध्यमातून बाबांच्या साह्यानं हे क्षेत्र ओलिताखाली आलेलं आहे. बाबांनी आपणाला हे अतिशय न भूतो न भविष्यतो काम झालेलं आहे. परंतु या ठिकाणी आमच्या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की या ठिकाणी गेले 2 वर्षापासून बऱ्याच शेतकऱ्यांनी कृषी पंपासाठी लाईटसाठी मागणी केलेली आहे आणि कृषी पंपाची लाईटची मागणी ही अत्यंत महत्वाची आहे. ही मागणी आपल्या माध्यमातून या पूर्ण व्हावी ही एक आपल्याला विनंती करतो. त्याचबरोबर मोठा महापूर आल्यानंतर पोतले गावाची रचना पाहिली तर पोतले गावाला पूर्णपणे वांग नदीने वळसा दिलेला आहे, वांग नदीने घेरलेला आहे. आमचा महादेव मंदिर परिसर असेल, जिल्हा परिषद जुने गावठांची शाळा असेल, या ठिकाणी संरक्षण भिंतीची मागणी यापूर्वी बऱ्याच वेळा केलेली आहे. मी पोतलेकर ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो की येत्या अधिवेशन काळामध्ये आपण विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित करावा आणि संरक्षण भिंतीचा सुद्धा प्रश्न मार्गी लावावा. अशा प्रकारे बाबांनी या ठिकाणी पोतल्यामध्ये मोठमोठी विकास कामं केलेली आहेत आणि यापुढे सुद्धा निश्चितच असा विकासाचा महामेरू चालू राहणार आहे. मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मगाशी सांगितलेल्या गरुड सरांनी करा ढेबेवाडी रस्ता न भूतो न भविष्यतो आमच्या स्वप्नात सुद्धा नव्हता. हा रस्ता मला करा ढेबेवाडी चौपदरीकरण बघायला मिळेल. हा रस्ता बाबांच्या मुख्यमंत्री असताना कार्यकाळामध्ये हा रस्ता झालेला आहे. अशा प्रकारे बाबांनी कराड तालुक्यासाठी बाबा मुख्यमंत्री असताना 1800 कोटी निधी दिलेला आहे. अशा प्रकारे बाबांना मी पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं धन्यवाद देतो. पोतलेकर ग्रामस्थांच्या वतीनं बाबांना मी पुढील भावी येत्या निवडणुकीसाठी निश्चितच पोतलेकर ग्रामस्थ बाबांच्या पूर्णपणे पाठीशी राहतील असं आश्वासन देतो आणि मी या ठिकाणी माझं मनोदर्शन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी ठीक आहे, या ठिकाणी व्यासपीठावरले सगळे बाबांचे सगळेच मान्यवर आपण एनके गावात आला त्याबद्दल मी सर्वांचं स्वागत करतो, आभारी मानतो. या ठिकाणी परिसरातून आलेले सगळ्या विंग चचेगावपासून आलेल्या सगळ्या मान्यवरांचं, कार्यकर्त्यांचं, सरपंचाचं, डेप्युटी सरपंचाचं सर्वांचं मी आभार मानतो. आमच्या अधिक सरांनी बाबांनी जी कामं दिली ती सगळीच सांगितली, परंतु टोलाच्या बाबतीत आमचे जगताप सांगतीलच, म्हणजे गणांना सांगणारच आहे. प्रॉब्लेम असा की बाबांनी मुख्यमंत्री असताना नाबार्ड म्हणून हा 8.5 कोटीचा पूल मंजूर केला. त्यानंतर
मध्यंतरी आता मिसेस सरपंच असल्यामुळं मीच कारभारी असल्यागत झालो, त्यामुळं मध्यंतरी एक आडवा आडवीची हवा होती आणि आडवा आडवीच्या हवेनंतर प्रॉब्लेम असा झाला, विशेषतः म्हणजे आमचे बाबांचे पी एक गजानन आवळकर, त्यांना मी शब्द दिला होता पहिला सत्कार तुमचा घेतो, कारण मंत्री ऑफिस बसणं मंत्रालय बसणं नाबार्डचं ऑफिस लांब आहे 1.5-2 किलोमीटर, पण ह्या प्रस्तावाचा पाठपुरावा करायसाठी अगदी बाबांनी फोन करायचा, मी फोन करायचा, मानसिंग पाटील हे कराडचे आपले ऑफिसर हे सुद्धा गाठायचे, कारण आडवा आडवी झाली ह्याच्यात फार पश्चाताप झाला आणि एवढा मोठा पूर सोय होत्या भागातली आणि हा पूर अडवला हे आमच्या काल्याच्या नानाने बातमी माझ्यापर्यंत पोहोचवली ती पेपरमध्ये. मग आमची पळापळी सुरू झाली. अतिशय बाबांच्या बाबतीत किंवा नानांच्या बाबतीत सांगायचं झालं तर एकला माणूस जरी भागातला गेला पत्र नेलं तर एक 10 मिनिटात तो कधी नाखुश होऊन मागे आलेला नाही. हे वैशिष्ट्य मानावं लागेल. माझ्या बाबतीत तर नाना आणि मी एकलाच, मला 4 गावातली घेऊन जावं लागलं नाही ओळखीचे. माझे सदस्य ग्रामपंचायतीचे सदस्य हे सगळे माझ्याकडे पत्र देणार, मी बाबांच्याकडे जाणार, सही घेणार. हे तंटामुक्तीचे अध्यक्ष नारायण पाटील असणार, अधिक सर असणार आणि या सगळ्या गोष्टी करत असताना तांत्रिक बाब जरी आडवी आली तरी बाबांनी समोर अधिकारी बोलवून दिले. आता या पीडब्ल्यू खात्यानं पूल आमचा जुना पाडायचा, मग तू का पाडायचा, नवीन का जातो तिथं, एवढी सुद्धा बाबांनी विचारपूस केली. आता ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये संपूर्ण त्यांनी प्लॅन बघितला, किती उंचीचा आहे, किती त्याला पिलर पडणार, ह्या सगळ्या चौकशी बारकाव्याने करणारा माणूस. याशिवाय मी त्यांना समस्या बी सांगितली. माझे गाववाले म्हणते ते आमची मशानभूमी जाते, पूल होतोय मशानभूमीला, बाबांनी सांगितलं मशानभूमीला जागा उपलब्ध करा, तुम्हाला असली मशानभूमी, कारण मीच दिले बाबांच्याच फंडातून दिलंय आपल्याला, ते 15 लाख दिलं. लेडी स्टँड, जेट स्टँड, मशानभूमी आणि पूर्ण कॉन्क्रिटीकरण जे केलं ते बाबाच्या फंडातून दिलं. वास्तवता ती आता मशानभूमी मोडली जाते आणि पूर्वेच्या साईडला आमच्या गावच्या ग्रामसभेनं ठराव करून दिलाय. त्यालाही फंड जर कमी पडला तर बाबांनी एका शब्दात सांगितले, गणेश मी अजिबात कमी तिथं पडणार नाहीये. एवढं बाबांनी मला कधीही नाराज केलं नाही. आमचे नारायण पाटील असतील, अधिक सर असतील, नानांनी तर बोलूच नका, एक पत्र केलंय आणि 10 मिनिटात मी पुढे आलो. तुझे कार्यकर्ते वगैरे असलं काय नाही लागलं मला त्यांनी शब्दशः की गेल्या टपाल खाजगी मोजणी होती, शेजारी तो मशानभूमीची जागा करायचे, तिथं वेगळ्या समाजाची जागा लागते, तो म्हणायला लागला माझी मोजणी झाली पाहिजे, माझं नदीकाठापर्यंत आहे. अहो त्याची मोजणी करायसाठी आपण प्रयत्न करूया. आमदार नानांनी गेल्या वेळेला मला पत्र दिलं, जा घेऊन. म्हणजे अशा परिस्थितीत असे करणारे हे नेते. आणि मग काम दिलं, पोस्टर एकाच, बॅनर एकाच, मी जाणलं. त्या पंचायतीत बाबा एक माझ्या आहे, म्हणजे आहे मिसळ जरा, तर प्रॉब्लेम असा व्हायचा, पंचायतीत पत्र आलं की लगेच बॅनर लागलं, आणलं नव्हतं. तर ह्यांच्या काय बाण आता राहू द्या, पैसा कुणीच शासनाचा पैसा आमच्या टॅक्स मधून जातो. मी एक ऑडिटर आहे, सनद मलाच मिळालेली, परंतु हे नाही म्हणायचं माझंच. अहो यांच्या हातात काय आहे आणि किती हातात आहे हे आम्हाला माहिती आहे ना. तुम्ही किती आणू शकता हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. ऐन वेळेला कारखान्याचं इरिगेशन बंद केलं, 72 पेक्षा तसं पाहिजे तर दुष्काळाची परिस्थिती वाईट आहे. आमचा केटीवेळ तुम्ही केला, वाळू तुम्ही 300 लागायचं 412 दिली. आता संपूर्ण भलं झालंय. स्कीम तुम्ही बंद केली, किरपे पोचले बाबा, पाणी सुद्धा नाही. आता 15 दिवस झालं, सगळी टणटणीत नदी आहे, डबऱ्यात पाणी सुद्धा नाही. करायच्या कशाच्या पोटी, कोणाच्या जेव्हा कोणी इरिगेशन काढलं, कोण सभासद होतं आणि बंद करणार आहे तुम्ही कोण. आता मी बसतो, तुम्ही लय बोलत नाही, मला दुसऱ्या दिवशी
करते. ठीक आहे, धन्यवाद बाबा. मी तुमचा आभार मानतो. मी फक्त एकच बाबा विनंती करतो, मी आता मागणार आहे. अधिग्रह वगैरे बोलले तुमच्या गावच्या वतीनं. तुम्ही मुख्यमंत्री असताना आंबवडे मुंद्रुळ आंबवडे काढणे असा रोड घेतलाय आणि या गावाने रोड केले. फक्त यांच्या हद्दीत आपण ते जाहीर केले, किरपे आंबवडे आणि यांच्या असा रोड जाहीर केलाय. तो रोड आमच्या गावात झालेला नाही. फक्त आमचा जर पीस जोडला तुम्ही तर मग देबेवाडी मुद्रुळ कोळे खऱ्यापर्यंत रोड जातो. हा साईड तुम्ही देबेवाडीला आलायच हा रोड केलेला आहे. त्यामुळं तो रोड होणं गरजेचं आहे. यांच्या हद्दीतच फक्त बाबा राहिले. त्यामुळं तुम्ही राजाभाऊ सांगतील तुम्हाला अर्धा किलोमीटरच फक्त राहिले. सुरुवातीचाच राहिला, यांचं फक्त जोडा. दुसरी केस बाबा, तुम्हाला जाता जाता माझी एक विनंती की माझ्या गावाला ग्राम सचिवालय नाही. जे आता तुम्ही मगाशी बसला नाना आणि तुम्ही दोघं, ते समाज मंदिर आहे, त्यात आमची ग्रामपंचायत ऑफिस आहे. त्यामुळे ग्रामपंचायत ऑफिससाठी एक 25 ते दीड तेवढा थोडाच कर तुमच्या आकडे मोठे आहे. त्यामुळं मला 25 लाखापर्यंत तरी निधी तिथं अपेक्षित आहे. तुमच्या नावची तिथं म्हणजे वास्तू एक प्रकारची ग्रामपंचायती तुम्ही आम्ही हक्कानं बसू. नाहीतर ज्या समाजाचा आहे तो समाज आमच्या समाजाला म्हणतो हे आमचंच आहे आणि आमच्याच पंचायतीत बसतात. त्यामुळं असं काय नको, आम्हाला ते ऑफिस पाहिजे. त्यांनी बी वापरायला दिलं, त्यांचंही मोठं नाजूकपणा आहे, ते एक आम्हाला द्या. पूर आमचा जर नदीला आला चुकून तर पाणी आमच्या गावठाणात येऊ शकतं. आता जी मशानभूमी बांधतोय तिथं तर नदीकाठी एक संरक्षण भीत आम्हाला गावकऱ्यांना अपेक्षित आहे. दुसरा एक घाट आहे, म्हणजे ते तुमच्या दृष्टीनं जाता जाता बघला आला म्हटलं तर देतील. कारण नानानेच मला सांगितलंय एकावर एक फ्री, तुला किती पण पाहिजे. कारण गेल्या बाबांना नाही दिला तर मी देतोया, काळजी करू नको. आणि या निमित्तानं आमच्या मोहनदादांनी बी मला पैसे दिले 2 लाख रुपये. आपले विधान परिषदेचे सदस्य, सांगली जिल्ह्याचे जे सदस्य आहेत त्यांनी, आणि सांगली सातारा आमदार आणि आमच्या शहराच्या पाहुणे लागतो आम्ही. त्यामुळं या माजी सदस्य होत्या डॉक्टर अनिता निकम यांनी बी मला 1 लाख रुपये सुरुवात करून दिलं. शंकरराव खबालेंनी दिले. आपल्या कळाणे मॅडमनी मला 3,32,000 दिले. आपल्या सर्वांचं मला सहकार्य लाभलं पंचायत चालवताना. आणि दुसरंही जाता जाता बोलतो, आपल्या शासन दप्तरी बरेचसेच भागातले सजे, त्या गावातून तलाठी सजे जे आहेत ते तलाठी सजे आता त्यांनी विभागणी केली आहे. रोड मुलगत किंवा गाव शेजारी गाव असावं असे सजे मंत्रालयापर्यंत आपला पाठपुरावा आम्ही केलेला आहे, पोचलेला आहे. तर भागातले सजे राहिले आपण ते पुरे व्हावे. धन्यवाद. मला बोलण्याची संधी दिली आणि माझ्या मागण्या बाबा मी कधी तुम्हाला देतोय, तुम्ही कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि माझं 1-2 मिनिटाचं भाषण संपवतो. नमस्कार. तुम्हा सर्वांचं श्रद्धास्थान या महाराष्ट्र राज्याचे माजी आणि भावी कर्तबगार मुख्यमंत्री आदरणीय बाबा, आदरणीय आमदार नाना, व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनी, या विभागाचा प्रतिनिधी या नात्यानं बोललं पाहिजे म्हणून मी 2च मिनिटं बोलणार आहे, जास्त वेळ काही घेणार नाही. आता बऱ्याच कामांचा उल्लेख झाला आणि आपल्या लक्षात आलं असेल की आजच्या एका दिवसात या वाघ विभागात बाबांनी 17 कोटीच्या कामाचं भूमिपूजन केले. एका आमदार पण 2 कोटी 3 कोटी, आज एका दिवसात 17 कोटीचं भूमिपूजन आपल्या वाघ विभागात झालेलं आहे. कारण या वाघ विभागावरती बाबांचं विशेष प्रेम आहे. कारण बाबा सुद्धा या वाघ विभागाचे सुपुत्र आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. बाबा मध्यंतरी एक कार्यक्रम झाला, त्यात कुणीतरी वर्गना केली की लोकसभेच्या निमित्तानं 2 मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचे आम्ही घरात बसवले आणि आता विधानसभेला 3ऱ्या मुख्यमंत्र्यांना घरात बसवणार. त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा बाबांच्या नादाला लागत नाहीत. तुम्ही
आजच्या बाबतीने बाबांच्या नादाला लागू नका. बाबांच्या नादाला लागणाऱ्यांची माती झाल्याशिवाय राहत नाही. कारण या सर्वसामान्य जनतेचं बाबांच्यावरती इतकं प्रेम आहे. ते ग्रामीण भागात गेल्यानंतर किंवा शहरात सुद्धा अगदी साधी माणसं पुढे येऊन जेव्हा बाबांच्यावर प्रेम व्यक्त करतात तेव्हा बाबांना सुद्धा बऱ्याच वेळा गहिवरून येतं. ही अवस्था या मतदारसंघाची आहे. मला खात्री आहे की पुन्हा या राज्याचे मुख्यमंत्री निश्चितपणे आपले प्रतिनिधी म्हणून बाबाच होणार. बाबाने 1800 कोटी दिले. मुख्यमंत्री असताना आमच्या विरोधकांनी म्हणायला सुरुवात केली की मुख्यमंत्री होते म्हणून दिले. आता बाबा मुख्यमंत्री नाहीत. आज एका दिवसात 17 कोटी दिले. काल पलीकडच्या रोडला मुख्यमंत्री नसताना 104 कोटी परत मंजूर करून घेतले. म्हणजे आता सुद्धा बाबांचा आकडा जर या पंचवार्षिक मधला काढला तर 500-700 कोटीच्या पुढे असेल. हे आणि विरोधी पक्षाचे आमदार आहेत बाबा. आता सत्ताधारी पक्षाचे सुद्धा नाही. कामं होतात. कामं करायला डोकं लागतं आणि मग डोकं असले की कामं आपोआपच होतात. आणि सत्ताधाऱ्यांच्या वरती ज्या नेत्याची जरब आहे त्याच नेत्याची कामं होणार आहेत. एक निष्कलंक चारित्र्याचं नेतृत्व तुम्हा आम्हाला सर्वांना लाभलेलं आहे. त्यामुळे आपली कामं होत आहेत. बाबा एका अर्थानं आम्ही भाग्यवान आहे. तुम्ही तालुक्याला एवढे दिले सगळं झालं पण आमच्या पदरात काहीच पडलं नसतं. कारण आम्हाला एकेकाळी इकडे पाटणमध्ये टाकलं होतं आणि पाटणमधनं वाचवलं कुणी तर ते बाबांनीच वाचवले. तेव्हा बाबा पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री होते. कृष्णा कारखान्यावर मीच रात्रभर बाबांना सगळ्या गावचे ठराव टॅक्स करत होतो आणि बाबांच्या कृपेमुळे आपण दक्षिणेत राहिलो आणि या कल्पवृक्षाच्या सावलीत मिळालं. या दक्षिणमधल्या लोकांनी मागावं आणि बाबांनी ते न बोलता द्यावं अशी अवस्था या आपल्या विभागाची आहे. आज वानरवाडीच्या पाझर तलावाचं भूमिपूजन करायला गेलो. तिथले कॉन्ट्रॅक्टर सोलापूर जिल्ह्यातले आहेत. योगायोगाने माझे पाहुणे जायचे. त्यांनी मला विचारलं ही रस्ता कोकणात कुठे जातो. म्हणजे कोकणात कुठे जात नाही. इथनं पुढे 10 किलोमीटरवरच संपतो. ते म्हणजे एवढा 4 पदरी. म्हणजे 4 पदरी तुम्हाला महाराष्ट्रात जिल्हा मार्ग फक्त आमचाच 4 पदरी मिळेल म्हणजे दुसऱ्या कुठे मिळणार नाही. आणि आपल्याला जर बाबांचे आभार मानायचे असतील या वन विभागाला तर ते या विभागातल्या जनतेने या बांधाऱ्यासाठी मानलेच पाहिजे. परंतु बाबा मुख्यमंत्री होते. आपलं मराठवाडी धरण अपूर्ण होतं. योगायोगानं नाना पाटकर कृष्णा खोरेचे उपाध्यक्ष होते आणि कदम साहेब आपल्याकडे इंजिनियर होते. त्यांनी काय कानात आमच्या सांगायचं सांगितलं आणि आम्ही नानांच्या बाबाच्या पाठीमागे लागलो. आणि महाराष्ट्रातलं एकमेव आपलं मराठवाडी धरण असं आहे की ज्या धरणाचं काम अपूर्ण असताना आपण पाणी अडवलेलं आहे आणि गेली 6 वर्ष उन्हाळ्यात 6 वेळा आपण बंधारे भरून घेतो. 5 ते 6 वेळा. आता नदी बाबा आपल्याला भूमिपूजन करता आलं नसतं परंतु यावर्षी धरणाचं काम चालू आहे. तेव्हा साडव्याचं काम चालू असल्यामुळे ते पाणी सोडलं म्हणून आपल्याला नदीत भूमिपूजन करता आलं. नाहीतर नदी कायम भरलेली असते. आम्ही बाबा आणि मध्यंतरी पांढरीच्या वाडीला गेलो. बाबा म्हणजे अरे इकडे पोट क्लब चालतील एवढं प्रचंड पाणी होतं. म्हणजे बाबा तुमच्याच कृपेनं आहे. माझी या विभागातल्या जनतेला एवढीच विनंती आहे की आता कारखान्याचं इरिगेशन बंद पडले तर आता हे पाणी नसतं बंधाऱ्याचं मराठवाडीचं तर या एमके पोतल्याला प्यायला सुद्धा पाणी मिळालं नसतं. मग आपल्या शेतीचं तर लांबच राहिलं. जी आपली आता पाण्याची जी मूळ समस्या संपलेली आहे ती केवळ बाबांच्यामुळे संपलेली आहे. काँग्रेस पक्षाच्यामुळे संपलेलं आहे. आणि बाबा हा आपला जो विभाग आहे या विभागानं सातत्यानं काँग्रेस पक्षाला साथ दिलेली आहे. इथल्या सर्व धर्मियांनी काँग्रेस पक्षाला ताकद दिलेली आहे. पाठीमागच्या इलेक्शनमध्ये आपल्याला जेवढी मतं दिली त्याच्यापेक्षा मोठ्या ताकदीनं यावेळेस या विभागातली जनता आपल्यावर निश्चितपणे प्रेम करणार आहे याची आपल्याला अनुभव येतो. या शेतकऱ्यांना आता एकच बाबा समस्या जाणवायला लागलेली आहे. पाणी उपलब्ध झालंय. बऱ्याच जणांनी नवीन पाईपलाईन केलं. 4-4, 5-5 लाख रुपये गुंतवले आणि लाईटचं कनेक्शन मिळत नाही. MSEBीने नवीन धोरण घेतलंय की वैयक्तिक खर्चानं तुम्ही ट्रान्सफॉर्मर बसवा. आता कर्ज काढून 4 आणि 5 लाखाच्या पाईपलाईन केल्या त्यानं पुन्हा ट्रान्सफॉर्मरला 2 लाख आणायचे कुठले. आणि ही माणसं आता वर्ष 2-2 वर्ष त्या कर्जाचं व्याज बिन उत्पन्नाचं भरतायत. योगायोगानं अधिवेशन चालू आहे. आपण या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नात या शासनाला निर्णय घ्यायला भाग पाडावं ही आपणाला विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या विभागाच्या वतीनं सर्व मान्यवरांचं स्वागत करतो. सर्वांना धन्यवाद देतो आणि मी
आजच्या इनके वकीलपणाच्या भूमिपूजनाप्रसंगी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा, विधान परिषद सदस्य आनंदराव नाना, स्टेजवरील सर्व मान्यवर आणि इनके पुतळे ग्रामस्थ बंधू आणि भगिनी, वेळ पुरणार नाही, बोलणाऱ्यांची जरा जास्त संख्या झाली आणि राजाभाऊंचं ऐकलं, गरुड सरांचं ऐकलं, सगळं गोळा करायचंच चाललंय. मी म्हणायचं ऐकली पण बाबांनी पण इकडं कोळं एनकं अन्न किरप इकडं जरा चांगला हात धरला, कारण तिकडं बसले मोहिते, त्यामुळं आमचं बिगीच लागलं नाही. आमच्याकडे काय झालं 5 लाख 10 लाख असायची, का तर मोहिते बसले असल्यामुळे आमच्याकडे काहीच नाही, कारण ते आधीच खाल्ले त्यामुळे आमचा अवघड आहे. तर बंधूंनो, मला तुम्हाला आवर्जून एवढं सांगायचं आहे की काल परवा कीर्त्याच्या सभेत सुद्धा बरेच काय वाभाव झाला. जोळवाडीच्या मुख्यमंत्र्यांच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटन प्रसंगी पण काय बरेचसेच बरळले असतील किंवा वल्गना केले असतील, पण मला त्यांना आवर्जून एक सांगायचं की तुमच्या स्टेजवर जो मुख्यमंत्री आला होता तो मुख्यमंत्री सुद्धा पृथ्वीराज चव्हाणांच्यावर बोलू शकला नाही. तुमची तरी लायकीच नाही. तुमच्या घराने सोसायट्या सुद्धा जाळून खाल्ल्या, ही जुन्या माणसाची माहिती असेल. रेट्रे बुद्रुकची सोसायटी जाळली होती, ही जुन्या माणसाची माहिती असेल. स्टेजवरच्या बऱ्याच मंडळींना आजचा हा विषय घेण्यासारखा नाही, अजून वेळ आहे, का तर अजून तापायला वेळ आहे, तापणार आहे, बरंचसं तापणार आहे. का तर बरीच मंडळी मला म्हणली ही इलेक्शन एवढं सोपं नाही, तर मी म्हणलं याचा पालापाचोळा वाऱ्यानं जाणार आहे. फक्त पैशाच्या संपत्तीच्या धुंदीतच असणारी ही मंडळी आणि त्यांच्या बरोबर असणारी सुद्धा सगळी मंडळी पैसे गोळा करायच्या एवढ्याच कामावर असती. का तर मी आता ऐकतो इथं बाबांच्या कुठल्याही सभेत जावा, कागद गोळा करून प्रत्येकाचा ठराव, कुणाचं काय, कोण पाण्याचं मागतंय, कोण कशाचं मागतंय, पण त्यांच्या सभेत काय नाही, फक्त पृथ्वीराज चव्हाणांच्यावरच बोलायचं. ती पण नको तसल्या टीका करायच्या. बोळा शंकर आहे, कवा जागा होईल आणि जागा झाल्यावर जागा पुरणार नाही. पण बाबांच्या बरोबर त्या पण मंडळीने काम केलं. काम काय केलं बाबांनाच माहिती असेल. आम्ही असायचो त्यावेळेला, बाबांना पण जरा बरं वाटत होतं. अतुल बसून कोरा कोणता देखना, एक लेटर पॅड सुद्धा त्या माणसाचा आजपर्यंत तयार केलाय की नाही मला माहित नाही. राज्यमंत्र्याचा दर्जा म्हणून त्यांनी सांगितलं आणि बघतो तिकडे जाईल तिकडे कटआउट लावायचा. 10 कोटी 20 कोटी 25 कोटी का तर अचानक मिळून ठेवलेले इस्टेटीचे त्याकडे तेवढं त्यांच्या ध्यानात येतं. शासनातनं 10 रुपये आणलेत का? माझ्या गावात 40 लाख रुपये बाबा त्यावेळेला बाहेर होते मुंबईतून. मी बाबांना फोन केला, म्हणलं बाबा मला ते पत्र पाहिजे. म्हणली कसली? म्हणलं तुम्ही 15 लाख आणि 25 लाख असे 40 लाख तुम्ही टाकले आणि बाळा म्हणताय म्हणलं 40 लाख माझ्या. पत्रकार परिषद घेतली होती मनोहर भावांनी. त्यावेळेला आम्ही पत्रकार परिषदेत पेपर बाबांच्या फॅक्स करून घेतले आणि ती पेपर सुद्धा पत्रकारांना दावले आणि काय विद्वान मंडळी पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. मला वाईट वाटतंय की त्यांना एका चांगल्या कुटुंबात जन्माला येऊन सुद्धा त्यांना पत्रकार परिषद घेतली. त्यावेळेला त्यांनी विचारायला पाहिजे होतं अतुल भोसलेंनी एवढी कामं दिली, मग तुमच्याकडे काय पत्र आहेत का? शासनाला तुम्ही लेटर पॅडवर तुमच्या दिलेले मागण्या मागितलेल्या त्याची पोच काय आहेत का? मी बाबा मुख्यमंत्री होते आणि आता मुख्यमंत्री नव्हते तरी सुद्धा मी बाबांना मी टाकलेली कामं
बाबांनी मंजूर केलेली मी मागून घेतली, ती पत्रकारांना दाखवली, पण तुमच्याकडे एक असं प्रूफ नव्हतं. आणि आज तुम्ही सांगता की बाबांनी काँग्रेस पक्ष संपवलं. काँग्रेस पक्ष जिवंत ठेवायचं काम पृथ्वीराज चव्हाणांनी केलेलं आहे. तुमच्या आज्यांना माहिती होतं काँग्रेस पक्ष म्हणजे काय. सगळ्या पक्षातनं फिरून 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 कुठं खासदारकी आमदारकी मिळते का बघत 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 तुम्ही कुठं पोचला. आणि तुमच्याच चुलत्यांनी तुम्हाला सांगितलं होतं मागल्या 2014च्या वेळेला की याला आरपीआय शिवाय जागा मिळणार नाही. चुलत्याला पण मला सांगायचं आहे आणि पुतण्याला पण मला सांगायचं आहे. आता वंचित सुद्धा तिथं घेणार नाही. वंचित आघाडी सुद्धा तुला घेणार नाही. का? भाजपमध्ये तुला कशासाठी घेतलाय? आमदार होण्यासाठी नाही. त्याला आमदार, तुझ्या वडिलाला सुद्धा आमदार तू झाल्याला बरं वाटणार नाही. जनता तरी काही एवढी खुली नाही. आता भोळा शंकर सोडून येण्या गबाळ्याला कुणाला आमदार करणार नाही. तुम्ही जी स्वप्न पाहता चुकीचे आहेत. आणि ह्या आज कराड दक्षिणचा 35-40 वर्षांनंतरचा विकास कुणी केला असेल तर तो पृथ्वीराज चव्हाण बाबांनीच केला. एवढं तुम्हाला मी आवर्जून सांगतो. भांडरवाडीत गेलो सकाळी, मला म्हणले पहिल्यांदा बरेच वेळ नारळ फुटले का आता. हे म्हणलं इथं तसलं नसते. पहिलं नारळ फुटलं नसतं होतं, आताच पाण्याचं आहे. आणि पाण्याचं काम असू द्या, रस्त्याचं काम असू द्या, विकासाचं कुठलंही काम असू द्या, पृथ्वीराज चव्हाण बाबांनी कधी खोटं आश्वासनं दिली नाही. त्यांच्या रक्तातच नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येकानं मी पृथ्वीराज चव्हाण आहे ही जर तुम्ही खूनगाठ आपल्या मनाची बांधली का तर काय झालंय हे सगळ्या तरुण पिढीला माहिती आहे. आत्तापासून कार्यक्रम चालू आहे. फक्त दाखवायचं आत घालायचं, दाखवायचं आत चालू झाले. माझ्याकडे 2-3 गावच्या ग्रामपंचायतीत पडलेले सदस्य आले होते. त्यांनी मला सांगितलं असं असं बोललेलं. म्हणजे जावा मिळेल तेवढं घ्या. आत्ताच देणार नाहीत म्हटलं. मिळेल तेवढं घ्या. का तर मी तुम्हाला पण सांगतो जेवढं मिळेल तेवढं घ्या. तुमचंच आहे. त्याच्या आज्यानं हाणलेलं हिता आणलेलं आहे आणि त्याच्यात आपल्याला वाटणार आहे. उत्तर मध्ये मागल्या वेळेला वाटलं, ह्या वेळेला सोडायचं नाही. त्याचं येईल तेवढं गोळा करा. आपल्याकडे तसलं काही नाही. पण त्याचं आहे की आपलं आहे हे समजून आपण गोळा करा आणि पृथ्वीराज बाबांनाच मतदान करा. एवढीच विनंती तुम्हाला करतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.